श्री स्वामी समर्थ. तर आज मी चालले एका छान ठिकाणी. त्या ठिकाणी सर्वजण लहानपणी गेलेले आहेत, ते म्हणजे आपली अंगणवाडी. तर अंगणवाडीमध्ये मला जायचं होतं या कारणासाठी की तिथं लहान बाळाचं अन्नप्राशन होतं, म्हणून मला मॅडमनी कॉल केला होता. मी गेले, मला वाटलं दुसरं कुणाचं तर आहे म्हणून मी गेले होते गडबडीने. मला मॅडमने आवरायला पण वेळ दिला नव्हता, कारण थोडा उशीरच झाला होता आणि हे चिलेपिले जेवण न करता बसले होते, कारण की अन्नप्राशनला वेळ लागते म्हणून मॅडमने लवकरच त्यांना बसवलं होतं. तर त्याच्यामुळे मॅडमने मला गडबडीत फोन केला आणि मी गेले. तर बघा, त्यांच्यासाठी खाऊ घेतला होता आणि हे आमचं पिल्लू जसं काय रोज अंगणवाडीत येऊन बसत असल्यासारखं बसले बघा. आणि सगळ्या लेकरांकडे कशी बघायला लागली बघा. मला पण तिचं खरंच कौतुक वाटलं. मला वाटलं पहिल्यांदा गेल्यावर ती रडती काय की, तर बघा सिद्धीला बघून अशी खेळत होती. मला वाटलं दुसरं कुणाच्या तर बाळाचं अन्नप्राशन आहे, पण तिथे गेल्यावर कळलं आमच्याच आर्याचं आहे म्हणून. तर बघा, अशी मॅडमने मला एक वाटी आणि बाळासाठी खाऊ दिला होता. आणि मॅडम तिला म्हणत होत्या झोपून चारा, व्यवस्थित खाईल, पण ती आता झोपून नाही का खातच नाही. आता तिला उठूनच खायला आवडतं म्हणून ती परत उठून बसली. 1-2 घास मॅडमने चारले आणि नंतर त्यांचे ते व्हिडिओ असतात ते वरती पाठवायला लागते त्यांना, म्हणून ते व्हिडिओ काढत होत्या, फोटो काढत होत्या. तर मी म्हणलं मॅडमला मला आधी सांगितलं असतं तर मी साडी तरी घालून आले असते. तर मॅडम म्हणलं जाऊ द्या, नेक्स्ट टाईम तुम्हाला व्यवस्थित नाही का आधीच आवरून सांगते, आवरून यायला. तर बघा, असं झालं आमच्या आर्याचं अन्नप्राशन. आणि आर्याला तर अंगणवाडीतून घरी यायलाच नको वाटत होतं. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.